अकोल्यामधील गावगुंडांविरोधात आता ठाकरेंची शिवसेना चांगलीच आक्रमक झाली आहे। अकोल्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा मूक मोर्चा निघाला आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची हत्या प्रकरणातील आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे। तर मूक मोर्चामध्ये हजारो विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचा सहभाग सुद्धा होता। ही दृश्य आपण पाहतोय अकोल्यामध्ये। या संदर्भात अधिकचे अपडेट घेत आमचे प्रतिनिधी पवन गवळी जोडले गेलेले आहेत। पवन, आपण पाहतोय गावगुंडांविरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक झालेली आहे आणि आता कारवाईची मागणी होते काय? अधिकचे अपडेट्स आहेत। सध्या गेल्या काही दिवसांपासून अकोल्यात गुन्हेगारींच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे। 1 जानेवारीला न्यू तोष्णीवाल लेआउटमध्ये खासगी शिकवणी वर्ग मोठ्या प्रमाणात आहेत आणि यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील विशाल धोटे नामक विद्यार्थी हा एका खाजगी शिकवणी वर्गात जात असताना कृषीनगर भागातील काही गावगुंडांनी त्याची हत्या केली होती आणि या विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेतला आणि आज ठाकरेंच्या शिवसेनेकडून जिल्हाधिकारी कार्यालय ते न्यू तोष्णीवाल लेआउट ट्युशन एरियामध्ये मूक मोर्चा काढण्यात आलेला आहे। त्या महाविद्यालय विद्यार्थ्याची हत्या प्रकरणातील जे आरोपी आहेत त्यांच्यावर कडक कारवाई करून या गावगुंडांचा बंदोबस्त करण्याची मागणी यावेळी ठाकरेंच्या शिवसेनेकडून करण्यात आली आहे। मूक मोर्चात हजारो विद्यार्थी-विद्यार्थिनींचा सहभाग असल्याने अकोला शहरात सध्या वातावरण हे फक्त गावगुंडांविरुद्धच झालेलं असं बघायला मिळत आहे। श्रद्धा, नक्कीच धन्यवाद पवन, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। बातमी आपण पाहतोय अकोल्यामधून।